देवराज न्यूज, जनतेचा आवाज जनतेसाठी। देवराज न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। करंजवन ता दिंडोरी त्यागमूर्ती माता रमाई जयंती तसेच उद्योजक राहुल भाऊ बच्छाव पाटलीन आई ओझरखेड यांचे चिरंजीव साहिल यांच्या वाढदिवसानिमित्त जनता विद्यालय व उच्च माध्यमिक विद्यालय करंजवन येथे शालेय शैक्षणिक साहित्य वाटपाचा भव्य कार्यक्रम संपन्न झाला। या कार्यक्रमात बच्छाव कुटुंबाच्या वतीने शाळेला 6 कपाटे, 12 परण्यात 6 बाय 4 फूट ग्रीन बोर्ड व व्हाईट बोर्ड, 24 खुर्च्या तसेच 750 विद्यार्थ्यांना लिहिण्याचे पॅड देण्यात आले। यासोबतच सर्व विद्यार्थी व प्रमुख पाहुण्यांसाठी भोजनाची उत्तम व्यवस्था देखील करण्यात आली होती। कार्यक्रमाची सुरुवात त्यागमूर्ती रमाई व डॉक्टर भीमराव आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली। बच्छाव कुटुंब गेल्या अनेक वर्षांपासून कुटुंबातील वाढदिवस अनाथाश्रम, वृद्धाश्रम, मूकबधिर शाळा, आश्रमशाळा व ग्रामीण शाळांमध्ये साजरे करून त्या ठिकाणच्या गरजा पूर्ण करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत आहे। त्यांच्या या निस्वार्थ सामाजिक कार्याबद्दल उपस्थित मान्यवरांनी राहुल भाऊ बच्छाव व त्यांच्या कुटुंबाचे तोंड भरून कौतुक केले। अशी निस्वार्थ भावनेने समाजासाठी काम करणारी माणसे समाजात घडली पाहिजेत, अशी भावना मान्यवरांनी यावेळी व्यक्त केली। कार्यक्रमास अध्यक्ष म्हणून मा रवींद्रजी मोरे हे उपस्थित होते। प्रमुख पाहुणे म्हणून मा प्रवीण नाना जाधव, संचालक मराठा विद्या प्रसारक समाज नाशिक, मा गोकुळभाऊ झिरवळ, संचालक महाराष्ट्र राज्य आदिवासी विकास महामंडळ नाशिक, मा गायत्री जाधव, पोलीस उपनिरीक्षक वनी, मा गंगाधरजी निखाडे, सरपंच ओझरखेड, शाळेचे मुख्याध्यापक मा बैरागी सर उपस्थित होते। तसेच पत्रकार विलासजी ढाकणे, अध्यक्ष दिंडोरी तालुका पत्रकार संघ, संतोष कथार सर, संस्थापक अध्यक्ष, प्रगतशील द्राक्ष बागायतदार बाळासाहेब मेधने, संपतराव कोंड, कृष्णा पवार, प्रा सुनीता बच्छाव, संगीता बच्छाव, स्वरा बच्छाव, पंकज गरुड, पोपट चव्हाण, समाधान जाधव, मनीषा चव्हाण, पंडितराव मेधने, गणेश शार्दूल, माजी पंचायत समिती सदस्य, संदीप शार्दूल, पोलीस पाटील करंजवन यांच्यासह सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, पंचक्रोशीतील ग्रामस्थ, पालक व मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते। माध्यमिक विद्यालय या ठिकाणी साहिल राहुल बच्छाव याचा वाढदिवस साजरा करण्यात आला। वाढदिवसाचं स्वरूप अगदी छान होतं। त्यांनी खूप बडेजाव न मिरवता ज्या शैक्षणिक वस्तू आहेत त्या शाळेला पुरवठा केलेला आहे। शाळेला विविध वस्तूंचा पुरवठा केलेला आहे। मुलांच्या भविष्याचा विचार केलेला आहे। याबाबत मी त्यांचे खूप आभार मानते की हा इतका छान प्रोजेक्ट त्यांनी जनतेसमोर ठेवलेला आहे। त्यानंतर माध्यमिक शाळेतला जो सांस्कृतिक कार्यक्रम आहे त्यासाठी भरपूर उपस्थिती आहे आणि शांततेत आणि एकदम छान वातावरणामध्ये सदरचा कार्यक्रम पार पडत आहे। त्याबद्दल देखील मी शालेय व्यवस्थापन समितीचे आभार मानते। एवढे 2 शब्द माझे महत्त्वाचे आहे। साहिलला त्याच्या भावी जीवनामध्ये त्याने खूप उत्तुंग शीघ्र पार करावी, खूप यश प्राप्त करावं अशा माझ्याकडनं व माझ्या पोलीस विभागामार्फत शुभेच्छा।